आज आपण जुन्या आठवणी पाहणार आहोत, जे स्टेशन आहे 1853 सालाचं। त्यानंतर आपलं हे कोपिनेश्वर मंदिर आजही तुम्ही जाऊन इथे व्हिजिट करू शकता। त्यानंतर मुंबई टू ठाणे जी फर्स्ट ट्रेन निघाली होती, तर त्याचे हे दुर्मिळ फोटो आपण पाहता स्क्रीनवर। इतका सुंदर आपला ठाणे होता, आजही आहे। तर आपण आता फ्लॅट जो आहे त्या जुन्या आठवणीप्रमाणेच मी तुमच्यासाठी आणला आहे। 3 BHK, 2 BHK आणि 1 BHK। या बिल्डिंगची वैशिष्ट्य अशी आहे की या बिल्डिंगमध्ये जर तुम्ही येताय तर तुम्हाला ज्या जुन्या आठवणी आहे, म्हणजे आपले फ्लॅट साईज मोठे कार्पेट हवे असतात, ज्यामध्ये किचन हवं आहे मोठा, बेडरूम पाहिजे आपल्याला मोठा, तर हे सर्व तुमची इच्छा इथे फ्लॅटमध्ये कंप्लीट होणार आहे। तर आपण हा तळावबाईचा मेन रोड पाहू शकतो, जिथनं वॉकेबल डिस्टन्सवर आपलं ठाणे स्टेशन आहे। सोबतच एंट्रन्स लॉबी पाहताय तुम्ही, डेकोरेटिव्ह लॉबी आहे विथ फुल्ली मस्त डिझायनिंग आहे, एक ॲम्बियन्स छान पॉझिटिव्ह वाईब्स आहेत। नंतर आता हे जिमचा एरिया जो कन्स्ट्रक्शन चालू आहे, जिमचा इक्विपमेंट आता येत आहेत। सोबत सिक्युरिटी आहे, तर डेकोरेटिव्ह लॉबी लाइटिंग इतके सुंदर आहे, लिफ्ट आहे, समोर सोसायटी ऑफिस आहे आणि बिल्डिंगला OC आलेली आहे। तर तुम्ही लवकरात लवकर या। आणि आता हे तुम्ही कार पार्किंगचा पोर्शन पाहू शकता, कार पार्किंगची प्रोव्हिजन आहे। सोबतच 4 व्हीलर आणि 2 व्हीलरची ही जागा सेपरेट केलेली आहे। आता आपण आज स्क्रीनवर पाहणार आहात 3 BHK। तर इतका स्पेशियस रेरा कार्पेट जो आहे 1260 स्क्वेअर फीटचा, आणि याचा लिव्हिंग रूम जो आहे 9.7 × 24 लेंथ आहे स्क्वेअर फूटची। त्यानंतर डायनिंग एरिया हा वेगळा, सोबतच जो बाल्कनीचा भाग आहे इतका सुंदर आहे, आपण पाहू शकता तर स्क्रीनवर। आणि हा एक अनुभव जो व्ह्यू आहे इतका सुंदर आहे पावसामध्ये। समोर शंकराचं मंदिर आहे, त्यानंतर राईट हँड साईडला तुमच्या कोपिनेश्वराचं मंदिर आहे, जे शंकराचे भक्त आहेत, हर हर महादेव। तर हे तुम्हाला इतका सुंदर व्ह्यू, सोबतच देवळाचं प्रसन्न वातावरण, हे खूप सुंदर वाटते या ठाण्यामध्ये। त्यानंतर हा झाला लिव्हिंग रूमचा स्पेस। लिव्हिंग रूमही खूप मोठा आहे, स्पेशियस आहे। स्क्रीनमध्ये साईज मी देऊ नाही शकलो, तर तुम्ही आपण आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा साईज मेन्शन केलेली आहे, ते पाहू शकता। आता किचनचं एक वैशिष्ट्य सांगायचं आहे, 9x15चा तर इतका मोठा हा किचन आहे, ज्यामध्ये 2 प्लॅटफॉर्म, त्यात तुम्हाला स्टँडिंग बाल्कनीचा स्पेस, ज्याला आउटलेट इनलेट दोन्हीही दिलेलं आहे। आणि त्यानंतर ॲडिशनल तर आपला तळावपाळीचा व्ह्यू इतका सुंदर आहे, खूप छान वारा लागतो, छान हवा आहे, पाणी आहे, 24 तास इलेक्ट्रिसिटी सर्व आहे काही। या तुम्हाला बेडरूमची साईजही पाहू शकता, इतका मोठा 1260 स्क्वेअर फूटचा, तर फक्त रेरा कार्पेट म्हणजे फ्लावर बेड सर्व्हिस डॅक हे वेगळे। टायलिंग पूर्ण टायलिंग झालेली आहे, A ग्रेडचे CP फिटिंग यूज केलेत, PVC डोर आहे। सोबतच ही स्टँडिंग बाल्कनी जिथे अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू आहे, तोही तुम्हाला कॉमन बेडरूम, मास्टर बेडरूम आपण म्हणतोय, त्यातनंही तुम्हाला तळावपाईचा व्ह्यू आहे। आता आपण जाऊया आपल्या सेकंड बेडरूमकडे, जिथे हे कॉमन टॉयलेट तुम्हाला आधी लागतं। हा कॉमन टॉयलेटचा पोर्शन आहे, त्यातही फुल्ली टायलिंग झालेली आहे, A ग्रेड CP फिटिंग्स आहेत, मस्त PVC डोर आहे। त्यानंतर वुडन डोअरची क्वालिटीही छान, वॉर्डरोब स्पेस, त्यानंतर इतका मोठा तुमचा जो वॉर्डरोब स्पेस आहे, प्लस तुमचा बेडरूम। या बेडरूमची जी साईज आहे ती आहे 9.8 × 18.5 स्क्वेअर फीटची। त्यात हा प्लस 2 फुटाची बाल्कनी, आणि सोबतच समोर तळावपाळीचं व्ह्यू। इतका मोठा बेडरूम नक्कीच कुठे पाहिला नसेल। जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगू शकता की हो बाबा, माझा करंटली जो बेडरूमची साईज आहे ती इतकी मोठी आहे, किंवा एवढा असायला हवं। तर हे तुम्हाला एक खूप छान अनुभव असणार आहे। त्यानंतर अगेन हा एक लास्ट जो 3rd मास्टर बेडरूम आहे। आता आपण हा बेडरूम पाहताय, त्याला कॉमन मास्टर बेडरूमचा हा टॉयलेट, त्यातही CP फिटिंग, शावर, हे सर्व कंप्लीट झालेलं वर्किंग कंडिशनमध्ये आहे, A ग्रेड आहे सर्व। त्यानंतर ही लास्टची बाल्कनी आपण पाहू शकता अगेन, जिथे सेफ्टी विंडो, त्यानंतर मस्किटो नेट, हे मस्किटो नेटही तुम्ही पाहू शकता। आणि हे समोर येऊर हिल आणि हे सर्व ठाणे, त्यातही बाल्कनीचा भाग खूप मोठा चांगला दिलेला आहे। चला मस्किटो नेट आणि विंडो बंद करूया।
आणि आता आपण जाऊया पुन्हा लिव्हिंग रूममध्ये. लिव्हिंग रूमचा इतका प्रशस्त एरिया प्लस तुमचा डायनिंग एरिया. आता आपण हा पाहताय 1 BHK 500+ स्क्वेअर फीटचा. तर हा 1 BHK आहे, ज्यात लिव्हिंग रूमची साईज तुम्ही पाहू शकता. आणि यामध्येच तुम्हाला एक ऑप्शनसुद्धा देऊ शकतात लोक, की तुम्ही जर वाटलं तुम्हाला की नको मला 1 BHK 2 BHK करायचं आहे, तर तोही ऑप्शन एकाने केलेला आहे, मी दाखवतो. आता हा जो फ्लॅट आहे हा मिडल फ्लोअरला अवेलेबल आहे. प्राइसिंग काय आहे वर खाली होत राहते. आता OC आलेली आहे, तर प्राइसिंग मी सांगतो तुम्हाला 3 BHKची आणि 1 BHKची. हे डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे. व्हिडिओ डोअर फोन आहे. सोबतच आता आपण किचन पाहूया. किचनच्या अगोदर हा कॉमन टॉयलेटची साईज तर बघा, इतका सुंदर आणि इतका मोठा टॉयलेट साईजमध्ये. त्यातही हा कॉमन टॉयलेट झाला. त्यानंतर ही किचनमध्ये तर असं वाटतं की बेडरूम बनवायचा की किचनच राहू द्यायचं आहे. त्यानंतर इथेही किचनचा L शेप प्लॅटफॉर्म झालं. नंतर इथे बाहेर तर बघूया, अजून एक स्पेस आहे, स्टँडिंग बाल्कनीचा स्पेस आहे. हे वास्तूप्रमाणे आहे. जर वाटलं इन फ्युचर की तुम्ही आतमध्येही कन्वर्ट करून ही जागा युटिलाइज करू शकता. सेम इथेही 2 नेट दिले आहेत, मस्किटो नेट. आणि हे इथे आउटलेट इनलेट दोन्ही आहे वॉशिंग मशीनसाठी. आता आपण जाऊया बेडरूममध्ये. सो बेडरूमची साईज तर बघा, का मोठा बेडरूम, तोही मास्टर बेडरूम. बाप रे, 15+ तर हा तुमचा 10x15च्या वर तुमचा मास्टर बेडरूम. प्लस ही इकडचं स्पेस, टॉयलेट 4x8ची जागा आणि त्यालाही स्टँडिंग बाल्कनी. जर तुम्ही 1 BHKमध्ये स्पेशियस पाहत असाल तर मी सांगू शकतो नक्की विचार करू नका, डायरेक्ट चेक घेऊन या. कारण इथे आलात की 1 BHK जसा हवा आहे मोकळा. सर्व तुमची इच्छा इथे पूर्ण होते. लवकरात लवकर या, फॅमिलीसोबत व्हिजिट करा. OC आलेला प्रोजेक्ट आहे, अंडर कन्स्ट्रक्शन नाही आहे. आणि हा टॉयलेटची साईज तर पहा, जशी 3 BHKला जी डेव्हलपरने साईज दिली ती सेम साईज तुम्हाला इथे 1 BHK सोबतही आहे. सो नका जास्त विचार करू. जसं काही असाल तुम्ही लवकरात लवकर चेक घेऊन येऊन जा. आता जसं मी सांगितलं तुम्हाला, जर कन्वर्ट केलं तर हा तुम्ही जो 1 BHKला 2 BHK करू शकता. इथे जसा जो जाण्याचा स्पेस होता त्या ठिकाणी इथे तुम्ही किचन बनवलं आहे आणि हा जो किचनचा भाग आहे आणि त्यासोबत हा कॉमन टॉयलेट बघा कसा ॲडजस्ट केला. आणि इथे जी जागा होती बाल्कनीसाठी ती ओपन केली आहे. तर आपण आता मोकळा स्पेस पाहू शकता. बेडरूमची साईजही आपण पाहू शकता. तर नक्की आवडण्यासारखा आहे हा फ्लॅट. आता आपण पाहणार आहोत 3 BHK जो आहे आपल्याकडे लोअर फ्लोअरला, सेकंड फ्लोअरवरती. याचा कार्पेट जो आहे तो असणार आहे 942 रेरा कार्पेट आहे. सर्व जे काही आज मी तुम्हाला सांगत आहे फ्लॅटचे साईजेस विथ अ कार्पेट एरिया हे सर्व रेराप्रमाणे आहे. नाही तर अदरवाईज आपले बाकीचे जे प्रोजेक्ट आहेत सांगताना मी 700 सांगायचो, पण रेरा कार्पेट काहीतरी 650 किंवा वेगळ्या अन्य प्रोजेक्ट साईजमध्ये असायचे. बट हे जे आहे हे ॲक्च्युअल रेरा कार्पेटच मी तुम्हाला आज एक्सप्लेन करतो आहे. तर इथे स्टँडिंग बाल्कनीचा स्पेस आहे. त्यानंतर कॉर्नर साईड तलावपाळी आहे. तलावपाळीपासून तर जवळच ही बिल्डिंग आहे. त्यानंतर डायनिंग एरियाचा स्पेस आपण आता पाहू शकताय. त्यात किचनचा स्पेस वरती थोडा मोठा होता, खाली थोडासा छोटा आहे, बट फ्लॅट आहेच मोठा, प्रशस्त एरिया आहे. मस्त प्लॅटफॉर्म आहे दिलेलं. त्यानंतर आता हा कॉमन बेडरूम आपण पाहू शकता. तरी या बेडरूमची साईज जी आहे 12x10 × 9.10 म्हणजे 10चाच बेडरूम आपण पकडा, 13x10चा. कॉमन टॉयलेटचं साईजही छान स्पेशियस, मस्त टायलिंग केलेले, फुल्ली टायलिंग केलेली आहे. आता हा आहे सेकंड मास्टर बेडरूम. फर्स्ट मास्टर बेडरूम तिथे समोर सेकंड होतं. तर बाल्कनी स्टँडिंग बाल्कनी आहे, अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू आहे. समोर खाली कार पार्किंगची जागा आहे. अजून जर काही लोकेशन रिलेटेड काही डाऊट असतील तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉल करा. साईट व्हिजिट करूया फॅमिलीसोबत. आणि एवढा सुंदर जर फ्लॅट आवडला असेल तर लवकरात लवकर चेक घेऊन या, फायनल करून टाकू आपण. कारण फक्त युनिट मोजून माझ्याकडे या बिल्डिंगमध्ये 4 शिल्लक आहेत. रेस्ट अख्खी बिल्डिंग सोल्ड आउट आहे. लोक राहायलाही आलेत आणि लोकांचे फिटआउट पिरियडसुद्धा चालू झालेले आहेत. पोझिशन घेतलेलं आहे, सॉफ्ट पोझिशन. इंटिरियरची कामं चालू झाली आहेत. लवकरात लवकर या आणि सजेशन घेऊ शकता तुम्ही इंटिरियरमध्ये. जसं तो वरचा 3 BHK आपण पाहिला तर त्यामध्ये सुद्धा इंटिरियर चालू आहे सेम. तर त्या इंटिरियर रिलेटेड अदरवाईज तुम्ही माझ्याकडेही छान डिझाईन्स आहेत त्या फ्लॅटसाठी, ते तुम्ही पाहू शकता.
लवकरात लवकर साईट व्हिजिट करूया. आणि जर तुम्हाला फ्लॅट आवडला असेल तर नक्की फॅमिली मेंबरसोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.